नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या आहे गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त। तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ आहे आपला खूप सुंदर अशा विषयावर। विषय असा आहे की कोणत्या आपण चुका टाळायच्या आहेत आणि त्यानंतर कोणते उपाय करायचे आहेत, या दोन्ही विषय एकत्र करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर उद्या गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन आशा, नवीन स्वप्न, खूप काही नवीन आणि मराठी नवीन वर्ष। पण एक गोष्ट खूप लोकांना माहीत नसते की या दिवशी केलेल्या काही छोट्या चुका आपल्या संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकतात आणि काही नवीन उपाय छोटे छोटे जे आपल्या पूर्ण वर्षावर परिणाम करतात। तर दोन्ही एकत्र व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। काही लोक सगळं बरोबर करूनही का मागे पडतात, तर काही लोक त्या चुका करतात आणि त्यांच्या ते लक्षात येत नाही। त्या चुका कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर काही लोक अचानक प्रगती करतात, तर ते कोणते उपाय करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। यामागे हा एक छोटासा फरक आहे, तो देखील मी सांगणार आहे। म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात मी तुम्हाला त्या 7 चुका त्या तुम्ही अजिबात करू नका आणि ते 5 उपाय ते जे तुमचे नशीब बदलू शकतात। तर सुरुवात करूया। गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर तो एक नवीन सुरुवात आहे आणि या दिवशी आपण जे करतो, जसं विचार करतो तसं आपल्या आयुष्यात पुढच्या वर्षभरात दिसत असतं। तर कोणत्या 7 चुका तुम्ही टाळायच्या आहेत ते बघूयात। पहिली चूक म्हणजे गुढी चुकीच्या दिशेला लावणे। तर खूप लोक गुढी उभा करताना फक्त परंपरा म्हणून उभी करतात किंवा त्यांच्या सोयीनुसार उभी करतात, पण दिशा किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेत नाहीत। गुढी म्हणजे विजय आणि सकारात्मक याचं प्रतीक आहे। चुकीच्या दिशेला लावली तर तीच ऊर्जा आपल्या घरात येत असते, म्हणजे तीच चुकीची ऊर्जा आपल्या घरात येत असते। त्यामुळे गुढी नक्कीच पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावा। लक्षात ठेवा, गुढी ही फक्त सजावट नाही, तर ती तुमच्या घरात येणाऱ्या ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे। दुसरी चूक म्हणजे फाटके किंवा जुने कपडे घालणे। काही लोक म्हणतात कपड्यांनी काय फरक पडतो, पण खरं सांगायचं तर खूप काही फरक पडत असतो। नवीन वर्षाची सुरुवात जर आपण निगेटिव्ह व्हायब्रेशनने केली तर त्याचा परिणाम मनावर सुद्धा होत असतो। त्यासाठी उद्याच्या दिवशी पिवळा, हिरवा किंवा केशरी रंग वापरा आणि नवीन स्वच्छ कपडे घाला। हे रंग फक्त सुंदर दिसण्यासाठी नाहीत, तर ते समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहेत। त्यानंतर तिसरी चूक म्हणजे उशिरा गुढी उभा करणे। ही चूक मी खूप लोकांमध्ये पाहते। तर गुढीपाडव्याची सकाळ ही खूप शक्तिशाली, पॉवरफुल असते। त्यावेळेला वातावरण पॉझिटिव्ह एनर्जी पीक करत असतो। जर आपण उशिरा गुढी उभा केली तर आपल्याला त्या ऊर्जेचा फायदा घेता येत नाही। सूर्योदयानंतर शक्यतो लवकर गुढी उभा करा। याचा मुहूर्त म्हणजे सकाळी 7 ते 10:30 पर्यंत आहे। या वेळेत तुम्ही गुढी उभा करू शकता। त्याचबरोबर चौथी अजून एक चूक म्हणजे देवघर साफ न ठेवणे। देवघर म्हणजे आपल्या घराचं हृदय असतं आणि जर हृदयच स्वच्छ नसेल तर घरात शांतता कशी बरं येणार। धूळ, अस्वच्छता म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असते। एक दिवस देवघर साफ करा। फुलं, दिवा, अगरबत्ती या सगळ्या गोष्टींची व्यवस्था नीट करा। त्यानंतर 5वी चूक म्हणजे घरात भांडण करणे किंवा घरात वादावाद होणे किंवा मूड ऑफ होणे। गुढीपाडव्याच्या दिवशी जर घरात भांडण झालं तर ते फक्त त्या दिवसापुरतं राहत नाही, त्या दिवसाची ऊर्जा वर्षभर कॅरी होत असते। त्या दिवशी शांत राहा, वाद टाळा, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि शक्यतो आपल्या रागावर कंट्रोल करा। त्यानंतर 6वी चूक म्हणजे कडू आणि गोड एकत्र खाणं टाळणे। आता काही लोकांना त्या दिवशी कडू आणि गोड एकत्र खाणं टाळलं जातं, तर ही चूक अजिबात करू नका। तुम्ही कधी विचार केला आहे का, नीम आणि गूळ एकत्र का खाल्लं जातं? कारण जीवनात सुख आणि दुःख दोन्ही असतात, तसंच
नीम आणि गूळ एकत्र खाल्लं जातं. हे स्वीकारण्याचं प्रतीक आहे, हे एक्सेप्शन आहे. कडू आणि गोड नक्की एकत्र खा. त्यानंतर 7वी चूक म्हणजे पैशाची चुकीची देवाणघेवाण. आता हा खूप मोठा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. या दिवशी काही लोक पैसे उधार देतात किंवा घेतात आणि वर्षभर आर्थिक समस्या येतात. सुरुवातच चुकीच्या ऊर्जेने होते. त्या दिवशी फक्त शुभ खर्च करा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हे पाहिले आपण 7 चुका. त्यानंतर लगेचच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशीचे 5 जबरदस्त उपाय पाहणार आहोत. पहिला उपाय म्हणजे गुढीवर योग्य रंगाचं कापड किंवा साडी वापरणे किंवा नेसवणे. खूप लोक गुढी उभा करताना कोणत्याही कलरची साडी किंवा कापड वापरतात. पण खरं सांगायचं तर कापडाचा रंग हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये पिवळा रंग आणि हिरवा रंग यावर्षी महत्त्वाचा आहे. पिवळा म्हणजे लक्ष्मी आणि आनंदाचं प्रतीक, तर हिरवा रंग म्हणजे प्रगती आणि नवीन संधीचं प्रतीक. तुम्ही लक्ष दिलं असेल, ज्या घरात सकारात्मक ऊर्जा जास्त असते तिथे रंगांचाही खूप प्रभाव असतो आणि तिथे हे कलर नक्की तुम्हाला दिसून येतात. त्यानंतर स्वच्छ नवीन कापड वापरा. शक्यतो हिरवं आणि केशरी रंगाचं कापड तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वापरा. गुढीवर लावलेलं कापड म्हणजे तुमच्या संपूर्ण वर्षाचा संकेत असतो. तुम्ही या कलरचं किंवा या रंगाचं कापड वापरलं तर तुम्हाला त्याच संबंधित संकेत वर्षभर दिसणार आहेत. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे गुढीवर नाणं किंवा तांदूळ ठेवणे. हा उपाय खूप साधा वाटतो, पण त्यामागे खूप खोल अर्थ आहे. नाणं म्हणजे संपत्तीचं प्रतीक, तर तांदूळ म्हणजे अन्न आणि स्थिरता. जेव्हा हे 2 आपण गुढीवर ठेवतो किंवा वाहतो, तेव्हा आपण युनिव्हर्सला सांगतो की आम्हाला संपन्नता आणि समाधान दोन्हीही हवं आहे आणि ते ॲक्सेप्ट होत असतं. एक स्वच्छ नाणं घ्या, चांदीचं असेल तर उत्तमच. थोडे तांदूळ घ्या आणि गुढीमध्ये ठेवा किंवा गुढीला अर्पण करा. हा छोटासा उपाय वर्षभर आर्थिक स्थिरता देऊ शकतो. तिसरा उपाय म्हणजे मुख्य दरवाजावर तोरण लावणे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा फक्त येण्या जाण्याचा मार्ग नाही, तर तो ऊर्जा आणि पॉझिटिव्ह कंपनी घेण्याचा मार्ग असतो. त्यानंतर आंब्याच्या पानाचं तोरण, ते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतं आणि निगेटिव्ह एनर्जी घरात येण्यापासून थांबवतं. ताज्या पानांचं तोरण लावा, सुकलं की बदलून टाका. हा छोटासा बदल घराचं वातावरण पूर्ण बदलू शकतो. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे संध्याकाळी दीप लावणे. गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त सकाळच महत्त्वाची नसते, तर संध्याकाळची वेळही तितकीच शक्तिशाली असते. सूर्यास्तानंतर दिवा लावणे म्हणजे अंधार दूर करणं. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, देवघरात दरवाजाजवळ ठेवा. यामुळे घरात शांतता आणि सकारात्मकता वाढते. त्यानंतर 5वा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे लक्ष्मी मंत्र जप करा. यामध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र फक्त शब्द नाही, तर एक ऊर्जा आहे, एक व्हायब्रेशन आहे आणि हा मंत्र 108 वेळा शांत मनाने म्हणा आणि लक्ष्मीचं ध्यान करा. हा उपाय जर 7 दिवस सलग केला गुढीपाडव्याच्या दिवसापासून, तर त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवणार आहेत. तर हे होते 7 चुका आणि 5 उपाय. तर या गुढीपाडव्याला फक्त सण म्हणून साजरा करू नका, तर एक नवीन सुरुवात म्हणून साजरा करा. काही मी सांगितलेल्या या चुका टाळा आणि काही मी सांगितलेले उपाय नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की हे वर्ष तुमच्यासाठी खास असावं, तर कॉमेंटमध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तथास्तु.